नमस्कार, एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला हेडलाईन्स। येळ्ळूरमधील पोलिसांची मारहाण गंभीर, सुप्रीम कोर्टाचं मत, महाराष्ट्राला म्हणणं मांडण्याचे आदेश। माळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 60 वर, एनडीआरएफचं रेस्क्यू ऑपरेशन अविरत सुरूच। पंढरपुरात रुक्मिणीच्या पूजेसाठी महिला पुजाऱ्यांची नियुक्ती, तर 32 शिराळ्यास इतिहासात पहिल्यांदाच जिवंत नागाऐवजी नागपंचमी। आता बातम्या विस्ताराने। येळ्ळूरमध्ये झालेल्या मराठी भाषिकांवरच्या अत्याचाराची गंभीर दखल सुप्रीम कोर्टानं घेतली आहे। येळ्ळूरमध्ये घडलेला प्रकार अतिशय गंभीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं नमूद केलंय। तसंच महाराष्ट्र सरकारला कोर्टानं आपलं म्हणणं मांडण्यासाठी 6 आठवड्यांचा अवधी दिलाय। दरम्यान बेळगावात आज शिवसेनेच्या आमदारांना पत्रकार परिषद घेण्यास पोलिसांनी आक्षेप घेतला। शिवसेनेचे दिवाकर रावते आणि कोल्हापुरातले शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आज बेळगावमध्ये पत्रकार परिषद घेणार होते, मात्र त्यांना पोलिसांनी विरोध दर्शवलाय। माळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 60 वर पोहोचलाय। दुर्घटनेनंतर 50 तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरूच आहे। अख्ख्या गावावरच डोंगर कोसळल्यानं ढिगाऱ्याखाली गावातील आणखी सुमारे 120 जण अडकल्याची शक्यता आहे। जातीपातीच्या अभेद्य भिंती भेदत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीनं ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे। आजपासून ब्राह्मणेतर आणि महिला पुजारी रुक्मिणी मातेची आणि विठ्ठलाची पूजा करणार आहेत। विशेष म्हणजे रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 2 महिला पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नागपंचमी निमित्त आज सांगलीजवळच्या 32 शिराळ्यातील वर्षानुवर्षाच्या प्रथेला खीळ बसली आहे। आज पहिल्यांदाच 32 शिराळ्यात जिवंत नागाऐवजी नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून 32 शिराळ्यात जिवंत नागांचं पूजन होत होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयानं या अघोरी प्रथेला मोडीत काढलं। ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन आजपासून पालघर हा नवा जिल्हा अस्तित्वात आलाय, त्यामुळे महाराष्ट्राला आज 36वा जिल्हा मिळालाय। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पालघर जिल्ह्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन झालं। नवीन अस्तित्वात आलेल्या पालघर जिल्ह्यात तलासरी, डहाणू, पालघर, जव्हार, विक्रमगड, वाडा आणि वसई या तालुक्यांचा समावेश आहे।